तर नमस्कार मित्रांनो, मी सागर कदम परत एकदा स्वागत करतो तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती ऋतुसागर ब्लॉग. आणि आज आपण घेऊन आलो एक नवीन ब्लॉग आणि तो मधला आहे विरारमधला ब्लॉग. आणि आज आहे दत्त जयंती आणि दत्त जयंतीच्या निमित्ताने आपण जाणार आहोत विरारच्या एक हिडन टेम्पलमध्ये. आणि हे एका गावामध्ये आहे, म्हणजे चिखलडोंगरीमध्ये आहे हे टेम्पल. आणि हे नाव आहे सर्वेश्वर मंदिर. आणि हे ठिकाण खूपच छान आहे, ते तुम्हाला आज मी एक्सप्लोअर करणार आहे आणि हे मंदिर एक्सप्लोअर करणार आहे आणि तिथल्या प्रथा आणि तिथले विशिष्ट मुलं. तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर हे मंदिर मित्रांनो विरारमध्ये शक्यतो कोणाला एवढं जास्त माहीत नसेल, पण हे पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती एक्सप्लोअर होणार आहे. आणि त्याची जी व्याख्या आहे, तिथे जी शांती आहे आणि तिथली जी शिस्त आहे हे तुम्हाला बघितल्यावरच कळेल. तर तुम्हाला आज पूर्ण ब्लॉग बघायला लागेल ह्यासाठी. तर पूर्ण ब्लॉग बघा आणि तिथल्या प्रथा बघा. आणि आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आता आपण आलो आहे गावात आणि आता आपण चाललो आहे सर्वेश्वर मंदिराकडे. आणि हे खूपच जुनं मंदिर आहे आणि हे खूप आतमध्ये आहे विरारच्या. हे ठिकाण मलाही माहीत नव्हतं. आम्हाला कुणाल घेऊन चाललं आहे आणि पुढे आहेत आपले मित्र. तर त्यांच्यासोबत आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत विरारमधलं एकदम जुनं मंदिर सर्वेश्वर मंदिर. गावाचा नजारा बघाय मित्रांनो, एक नंबर आहे. चप्पल काढूया. मस्त आहे रे. हातपाय धुवून घ्या मग मंदिरात जाऊया. बावडीचं पाणी आहे, बावडीचं. ओंकारेश्वर नमो. आज आहे आपल्याबरोबर मेहुल, ओमकार आणि कुणाल. आणि आज ह्यांच्यामुळे आपल्याला हे मंदिर बघायला भेटलं आहे. आणि हे विरारमधलं खूपच छान मंदिर आहे. आणि मला इथे आल्या आल्या खूपच असं प्रसन्न वाटलं. आणि एकदम जेवढा उजेड आहे, ऊन आहे, तेवढंच प्रसन्न वाटतं इथे आल्यावर. आणि शांत ठिकाण आहे. चला आता आपण बघूया मंदिर. सर्वेश्वर मंदिर चिखलडोंगरी. हा छान असा मोठा एंट्रन्स आहे. आज आहे गुरुदेव दत्त जयंती आणि त्यामुळे ही रांगोळी, छान अशी रांगोळी काढली एंट्रन्सला. दत्त जयंतीच्या निमित्ताने श्री सर्वेश्वर आड, त्याचं जे रांगोळी काढणाऱ्यांचं नाव आहे ते अजय आणि तो गावातलाच मुलगा आहे. त्याचा इथे मोबाईल नंबर पण आहे. पण जी काही रांगोळी काढली आहे खूप 3D काढल्या, असं वाटतं पूर्ण श्री दत्त आपल्या समोरच बसलेत. खूप छान. ह्याच्यानंतर तुम्हाला मी सिनेमॅटिक शॉट्स पण देतो काढून. पण आता बघून घ्या रांगोळी. मित्रांनो आता आपण आलो सर्वेश्वर मंदिरात आणि श्री सर्वेश्वर आर्ट. आणि हा गावातलाच मुलगा आहे अजय. त्याने जी रांगोळी काढली आहे ना, खूपच अप्रतिम रांगोळी आहे. आणि ही 3D वाटते डोळ्यांना. असं वाटतं की श्री दत्त आपल्या समोरच बसलेत. आणि रांगोळी तुम्ही बघा आता, खूपच भारी आहे. त्याचे डोळे बघा ना, डोळे खरंच त्याने जीव टाकला आहे असं रांगोळीत वाटतं. डोळे आपल्यालाच बघतात. तुम्ही कुठल्याही अँगलने बघा, ते डोळे आपल्यालाच बघता असं वाटतं. असं वाटतं की
प्रॉपर ही जर रांगोळी बघाल तर ह्याच्यामध्ये जे गाय दिसते म्हणजे दत्ताची गाय ती प्रॉपर एकदम शॅडो सकट काढले की असं ती पाठवूनच आलं असे वाटतं तुम्हाला. परत त्या माळांची अशी शॅडो वगैरे दिसेल. प्रत्येक डिटेलिंगवरती छोटं असं काम केलं आहे आणि खूपच भारी वाटतं आहे. तर मन प्रसन्न झाले अशी कलाकृती बघून. श्री दत्त आणि दत्तांची जर स्थापना बघाल तर खूपच छान केली आहे. आज आहे दत्त जयंती आणि त्या निमित्ताने श्री दत्तांचे दर्शन. श्री गणेश.
2002 मध्ये झालं. हां. नंतर मग ते सगळं हे करून सगळं मूर्ती बिर्ती बसून सगळं झालं. मग भंडारा ठेवला ओके. 2-3 दिवसात सगळ्या लोकांना आले. जेवण मोठं झालं होतं, म्हणजे 1 टन तांदूळ शिजवले होते एवढं जेवण होतं. 200 किलो शिरा बनवला होता. अरे वा. आणि 2 भाज्या आणि डाळ आणि गुलाबजाम काय ते बरंच जेवण मोठं झालं. या मंदिरमध्ये सगळ्या मूर्त्या आहेत ना? हां, सगळ्या देव सगळं बसवलं. म्हणजे असं की लोक येतात, कोण हे असतं त्यांच्याकडं. आणि आमचं इथे काय एक कुलस्वामी नामचे एक वीर आहे. हां. खंडोबा, तर मग ते पण बसवायचं. आणि शनीश्वर बसवला. पण आमचे गुरुदेव त्यांचे शनी जर कोणाचे असतील तर त्याच्यावर ते कार्यक्रम करू शकतात. हे 2 गुरुचे देऊळ आहे ते कोण? हे आमचे गुरुजी आणि यांचे गुरुजी ते. ओके. नाव काय कोणाचं? दोन्ही गुरु यांचं श्रीराम गजानन जोशी आणि ते पुरुषोत्तम महाराज. जेवणाची तयारी सुरू झाली आहे. संध्याकाळी भंडारा आहे.